श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेचा दिवस पण गुरुचरित्र वाचायला वेळ नाही तर म्हणा हा श्लोक, मिळेल गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण पुण्य. बुधवार म्हणजे आज 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी गुरु उपासनेचा एक भाग म्हणून एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण आवर्जून करा आणि लाभ मिळवा. आठवड्यातला मधला दिवस असल्यामुळे इच्छा असूनही अनेकांना गुरुचरित्र पारायणाला कदाचित वेळ मिळणार नाही. अशा वेळी शास्त्राने पर्याय म्हणून एक श्लोकी गुरुचरित्र दिले आहे, जे उपचारले असता संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते. मग प्रश्न पडतो, गुरुचरित्र वाचण्यापेक्षा हाच पर्याय दरवेळी वापरायचा का? तर नाही, ही सोय दिलेली आहे, कायमस्वरूपी उपाय नाही. गुरुचरित्र पारायण का करायचे? तर त्यात अनेक कथा आहेत ज्या आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण देणाऱ्या आहेत, अध्यात्माची वाट दाखवणाऱ्या आहेत. म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथाकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहावे आणि जेव्हा पारायण शक्य होत नाही तेव्हा सदर श्लोक म्हणून याचा लाभ घ्यावा. श्री गुरुचरित्र या ग्रंथाची महती सांगणारी अनेक विशेषणे म्हणजे अमृतघट, अमृताची पोळी, संजीवनी, सुधारस, कामधेनू अशी वापरली गेली आहे. या अक्षर ग्रंथाचे वाचन काही जण आपल्या प्रापंचिक अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करतात, तर कोणी जणी निरपेक्ष बुद्धीने निव्वळ सेवा म्हणून करतात. तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करताना मनात कुठलाही प्रापंचिक हेतू का ना असेल. जसे जसे आपण एक एक दिवस अधिक वाचत जातो तसा तसा मनात वैराग्य भाव ऑटोमॅटिक निर्माण होतो. आपण श्री गुरूंच्या चरित्र लीलांमध्ये इतके सामावून जातो की या पारायणातून काही साध्य करायचं होते याचाच विसर पडतो. हे अनुभव ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांच्याकडून ऐकून घ्यावं. तर श्री गुरुचरित्र रूपी कामधेनू जे वांछील तो ते लाहो, हे वचन सत्य करतेच. पण त्याच बरोबर याचकाच्या झोळीत वैराग्याचे असे आंदण घालते की त्या याचकाचा मुमुक्षु आणि साधक कधी होतो हे त्यालाही सुद्धा कळत नाही. तर एक श्लोकी गुरुचरित्र आपण आता बघणार आहोत की दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करणे असे म्हटले जाते. तर हे पारायण 7 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे सुद्धा करता येते. ऑफिस, व्यवसाय, आजच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण पारायणासाठी लागणारा वेळ तसेच नियम पाळता येत नाहीत. तर सेवा करण्याची मनात तळमळ असूनही वेळेअभावी किंवा नियमांमुळे पारायण होऊ शकत नाही. जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल तर यासाठी एक प्रभावी पर्याय आहे, तो म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र. तर काय आहे हे? तर एक श्लोकी गुरुचरित्र संकल्प कसा करायचा? तर या एक श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे सार आहे. श्री गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत आणि या 52 अध्यायाचा सार केवळ या एका श्लोकामध्ये सामावलेले आहे. हा एक श्लोक म्हणण्यासाठी किंवा या सेवेसाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. या सेवेसाठी कोणीही पात्र आहे, असं नाही की कोणी लिमिटेडच असे लोक करू शकतात, असं काही नाही. तर दत्तगुरु महाराजांची कृपा हवी असलेले सर्वजण ही सेवा करू शकतात. तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य फळ हवे असेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र सेवा नक्की करू शकता. तुम्ही रोज नित्य सेवेमध्ये हा श्लोक म्हणू शकता. तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. तुमची एखादी इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. उदाहरणार्थ मी 11 दिवस रोज 11 किंवा 21 वेळा हा एक श्लोक गुरुचरित्र म्हणेन असा संकल्प करू शकता. तर एक श्लोकी गुरुचरित्र सेवेचे नियम आणि वेळ
तर दत्तसेवा असल्यामुळे नित्यसेवेत हे करायचे असेल तरी मांसाहार पूर्णपणे व्यर्थ आहे. हा एक नियम तुम्हाला पाळावाच लागेल. सूतक असताना ही सेवा करू नये. सकाळची देवपूजा झाल्यावर लगेच नित्यसेवा म्हणून करू शकता. दिवसभरात तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य असेल तेव्हा सुद्धा करू शकता. तर सायंकाळी जेव्हा दिवे लावण्याची वेळ असते तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती करून ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. नोकरीचा त्रास असेल, नजर दोष असेल, बाह्य बाधा असेल, तसेच घरातील भांडणे असेल, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, घरात आजारपण आलं असेल किंवा रोगराई, अशा तुमच्या कोणत्याही प्रश्न किंवा समस्या असली तरी ती या सेवेने सुटू शकते. जगात अशी कोणतीही समस्या नाही जी दत्तगुरु महाराजांना शरण गेल्यावर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सुटणार नाही. हे सगळे अनुभव जे गुरुचरित्र पारायण ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांना नक्कीच आला आहे. दत्तगुरूंवर मनापासून विश्वास, श्रद्धा ठेवा. तुमच्या मनात महाराजांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि मनापासून तळमळ हवी. समस्या नातेवाईकांना किंवा शेजारच्यांशी शेअर करूच नका. ते तुमचे ऐकतील पण त्यावर हसतील. त्याऐवजी तुम्ही ज्या देवांना किंवा गुरूंना मानता त्यांच्याजवळ दुःख सांगा. ते नक्कीच मार्ग दाखवतील. जर दत्तगुरु महाराजांना पूर्ण शरण जाऊन समर्पण वृत्तीने मनापासून श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर जर तुम्ही ही सेवा केली तर ते 21 दिवस सोडा 1 तासातही तुम्हाला अनुभव देतील असे सांगितले जाते. एवढी पावर आहे त्या गुरुचरित्र पारायणामध्ये. तर एक श्लोकी गुरुचरित्र कोणता आहे तो श्लोक? ते खालीलप्रमाणे आहे. श्री दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पाठ पुरी. श्री दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती. कारंज ग्रामांतरी, कारंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडता पातला, तीर्थे हिंडत पातला. भिल्ल वर्तचिये संगमा, भिल्ल वर्तचिये संगमा. तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी, तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी. दिनांच्या क्षमा, दिनांच्या श्रमा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत श्री चिंतन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, एक श्लोकी पारायण तुम्हाला कसं वाटलं? आणि जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की समजवा. आणि जर कोणी तुमच्या घरात आजारी असेल किंवा काय संकट असेल कोणावर, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की फरक अनुभवा. आपल्या श्री दत्तगुरूंच्या मध्ये एवढी ताकद आहे ती तुम्ही स्वतः अनुभवा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.